पण या पूर्ण परिस्थितीमध्ये कालचा जो GR तुम्ही काढला जरांगेंसाठीचा म्हणून, त्याच्यावरून वादंग आहे. मंत्रिमंडळातलेच काही सदस्य म्हणजे अगदी छगन भुजबळ उघडपणे भूमिका घेत आहेत की ओबीसींचं यात नुकसान आहे, कारण सरसकटपणे कुणबींना देण्यात काय हरकत नाही ओबीसी, पण मराठा समाज जो पुढारलेला आहे त्यालाही कुणबी म्हणून मान्यता देणं चुकीचं आहे आणि ओबीसींचं खूप मोठं नुकसान यातून होईल आणि ते दूरगामी होईल. तर या संदर्भात कारण ते म्हणतात तुम्ही पात्र शब्द होता तोही काढून टाकलाय, पात्रतेचे निकष तुम्ही काढून टाकताय, मग अशा परिस्थितीमध्ये ओबीसींचं अपरिमित असं नुकसान होईल हा आरोप करतात. ते तुमचं काय म्हणणं आहे? खरं म्हणजे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं होतं आणि तेव्हाही आम्ही सरकारने जे काही आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे आपल्याला आठवत असेल की मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, आरक्षण देणार, आणि मग आम्ही जस्टिस सुक्रे आयोग नेमला, फास्ट त्याचं इम्पिरिकल डेटा काढला, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सर्वे तेव्हा केला, 2,58,00,000 हाऊसहोल्ड सर्वे केला, 4.5 लाख लोकांनी काम केलं. मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे प्रूव्ह केलं त्यांनी आणि आम्ही 10% आरक्षण दिलं, ते आज लागू आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जस्टिस शिंदे कमिटी नेमली, तिने देखील चांगलं काम केलं. आणि आता जे हैदराबाद गॅझेटचा जो विषय आहे तो तेव्हाही होता. हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे बाबा हे शोधण्यासाठी देखील जस्टिस शिंदे कमिटी तिकडे गेली, त्यांचे लोक गेले आणि ते थोडं किचकट काम आहे सगळं, जे रेकॉर्ड आहे शोधणं वगैरे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा आमची बैठक झाली आणि यामध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या काही नोंदी आहेत त्याप्रमाणे आपल्याला एक GR आम्ही काढला. त्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तिकडे जेव्हा मराठवाड्यामध्ये निजामशाही होती अगोदर आणि हैदराबाद हे संस्थान जे आहे तिथे सगळं रेकॉर्ड होतं. आता रेकॉर्ड ते शोधायला लागेल. ब्रिटिश काळामध्ये जिकडे जिकडे त्यांचं रेकॉर्ड आहे त्यांची एकदम अप टू डेट सगळं होतं, त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करण्याची पद्धत वेगळी होती. आता इकडे आपल्याला निजाम काळातल्या नोंदी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही कापू आणि कुणबी अशा प्रकारच्या काही नोंदी आहेत, म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी, कापू. मग यामध्ये GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एखाद्याने कुणबी प्रमाणपत्र मागितलं, त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मी कुणबी आहे आणि त्याला लागणारे जे काही इतर जे काही कागदपत्र आहेत ते द्यावे. आणि एखादा त्यांचा पूर्वज म्हणजे वाडवडील असतील, आजोबा असतील, पंजोबा असतील, खापर पंजोबा असतील किंवा गाव असेल, कुळ असेल, यातला एक कुणबी प्रमाणपत्र त्याचा आधार घेऊन, कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्या ठिकाणी त्रिसदस्यीय कमिटी जी गाव पातळीवरची आहे, म्हणजे महसूल, ग्रामपंचायत, कृषी, असे अगदी गाव पातळीवरचे लोक जे गावकऱ्यांना ओळखतात असे लोक त्याची गृह चौकशी करून त्या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतात. त्यामुळे कुणबी नसलेला व्यक्ती त्याला कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळू शकत नाही, कारण सरसकट हा कायद्यातच नाही आहे. त्या मनोज जरांगे पाटील यांनी देखील ते कायद्याची जी काही अडचण आहे ती समजून घेतलेली आहे. आणि जे आता प्रमाणपत्र कुठलंही म्हणजे OBC असेल, कुणबी असेल, इतर प्रमाणपत्र देण्याची जी काही पद्धती आहे, म्हणजे ते नियम 2001ला झाल्यानंतर त्याचे नियम 2012ला झाले, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुलभता आली पाहिजे आणि सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने त्याला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, हा GR आहे. अगदी म्हणजे एकंदरीत सरसकट असं जे काही लोकांचं म्हणणं आहे की OBCचं नुकसान होईल आणि सर्व मराठा OBCमध्ये जाईल, असं या GRमध्ये तसं कुठे नमूद नाही. त्यामुळे OBCचं नुकसान होणार नाही. आणि आमची भूमिका पहिल्यापासून आहे की एखाद्या समाजाला देताना दुसऱ्या समाजाचं काढून घेण्याची भूमिका
नाही आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांनी देखील यामध्ये नीट ते JR तपासला. एक्सपर्ट लोकांनी म्हणालेत की एक्सपर्ट जे आहेत वकील आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय घेऊ. कारण मुख्यमंत्री महोदयांनी त्यांनाही या सर्व आम्ही देखील बसलो होतो तेव्हा भुजबळ साहेबांनी देखील आम्ही याची कल्पना अगोदर की असं जे आहे नियमानुसार कायद्याच्या चौकटीत बसून कायदेशीर जे आहे ते देण्याचं काम सरकार करेल. कोणालाही फसवणार नाही, कुणाची फसवणूक करणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.